बस ग्लव्स आता घालायचेत आणि निघायचंच आहे. गणपती बाप्पा मोरया, हर हर महादेव. एवढ्या सगळ्या राईड्समध्ये ही माझी अशी पहिलीच राईड आहे. म्हणजे मी एवढं लेट निघालो आहे 10 वाजता, कारण की प्लॅनच तसा थोडा लेटचा होता. जिकडे पोहोचायचं तिकडचा चेक इन टाईम आमचा 3चा आहे. सो आता पुढची जर्नी स्टार्ट करूया. सो हॅलो आणि वेलकम. मी सिद्धेश तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे फेरफटका विथ सेड. आज परत एकदा राईडला निघालो आहे. नवीन दिवस आहे, नवीन राईड आहे आणि थोडीशी एक्साइटमेंट आहे, कारण की एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झाला आहे आपल्या ग्रुपमध्ये, जो आहे नवीन ॲक्शन कॅमेरा. आणि ही राईड थोडी स्पेशल आहे, कारण की मी चाललो आहे एक स्टेला जिकडे पूर्ण फॅमिली आहे. आणि आजच्या राईडला मी सोलो नाही आहे. फर्स्ट टाईम असं झालं आहे की मी सोलो नाही चाललो आहे. माझ्यासोबत माझा भाऊ आहे विनय, आणि बाकीचे सगळे आमचे फॅमिलीवाले कारने गेलेत. बट चूल मी चाललो आहे बाईकने, आणि माझ्यासोबत ह्याला पण चूल, आम्ही चाललो आहे बाईकने. सो राडा तर करणार आहे आम्ही. बाकी आता एक जण आम्हाला भेटत जाईल. फर्स्ट आमचा जो ब्रेक आहे तो असेल नाश्त्याचा, आणि त्यानंतर मग डिरेक्टली जेवायला थांबू. सो मध्ये जाता जाता खूप साऱ्या गप्पा मारूया, आणि जाता जाता मध्ये गप्पा मारू, आपल्या नवीन कॅमेरासोबत थोडंसं खेळूया आणि त्याचे शॉट्स पण एन्जॉय करू. टिल देन एक नवीन फॅमिली मेंबर ॲड झाला आहे. सो आपला हा कॅमेरा आला आहे, आणि ह्यासाठी मी सगळ्यात मोठा थँक्यू बोलेन पप्पांना, कारण की हा कॅमेरा मला गिफ्ट केला आहे पप्पांनी. आता जेवढे पण व्लॉग्स पुढचे, आज तर फर्स्ट ट्रायल आहे ह्याचा, सो यापुढे ह्याचे जेवढे पण म्हणजे आता व्लॉग्स बनतील ते मोस्टली ह्यावरच असतील, कारण की आपल्याला खूप काही गोष्टी आहेत त्या आपल्या फोनमधनं, म्हणजे मी अजूनपर्यंत तर फोनमध्येच करत होतो आणि आता पण मी फोनमध्येच करतो. बट हा जो पार्ट आहे बाईकवाला, हा बेसिकली ह्यावरती करतो, कारण की हे बेटर आहे. फोनमध्ये करणं कसं प्रत्येकाला थांबावं लागतं, फोन लावायला लागतो, थोडा स्ट्रगल आहे. तर मग डिस्टन्स जे कवर करायचं असतं त्यामध्ये थोडा टाईम जातो. म्हणजे कसं आहे ना, आता मला एखाद्या जागेत पोहोचायचं आहे, माझा 10 वाजताचा टाईम ठरला आहे, तर मला तिकडे पोहोचायला अजून 1 तास लागतो, बिकॉज मध्ये मी थोडेसे स्टॉप्स घेतलेत. सो त्यासाठी ही गोष्ट नक्कीच हेल्प करेल. आणि थँक्यू पप्पा या गिफ्टसाठी. बाय द वे, आपण आता आलो आहोत ऐरोली, आणि फर्स्ट स्टॉपचं जे ते आमचं ठरलं आहे की डिरेक्टली पेणच्या आसपासच भेटायचं. त्याआधी आम्ही थांबू, पाण्याचा ब्रेक वगैरे घेऊ, कारण की आता जसा जसा दिवस पुढे चालला आहे. तर आम्ही निघालो, आय थिंक मी 10:30 वाजता निघालो होतो, मी दाखवलं ज्या पद्धतीने. तर त्या हिशोबाने जसं जसं आता थोडा टाईम वाढत चाललं तसं सूर्यदेव पण थोडेसे गरम गरम होत चाललेत. सो गरमी वाढते, ब्रेक्स घ्यावे लागतील मेजरली पाण्याचे. विनय माझा सगळ्यात फेवरेट पार्ट आहे. म्हणजे हा माझा फेवरेट ब्रिज आहे, कारण की मला मस्त वाटतं, खूप मस्त वाटतं. म्हणजे ट्रॅफिक नाही, किसकिस नाही. आणि त्यात सकाळी सकाळी जेव्हा आम्ही अर्ली मॉर्निंगमध्ये जे आमच्या सकाळच्या राईड्स असतात, तेव्हा तर असा सुंदर दिसतो ना हा रोड. तिकडनं असा हळूहळू सनराईज होत असतो, आणि गाडी चालली. माझी एक व्हिडिओ पण आहे इंस्टाग्रामला. बाय द वे, डू चेकआउट माय न्यू इंस्टाग्राम हँडल, दॅट इज फेरफटका विथ सेड. आपल्या सेम जे यूट्यूब चॅनल आहे त्याच नावाने. तर ते चेकआउट करायला विसरू नका. आणि आता मी पोचलो आहे पेणला. इकडनं जास्त लांब नाही आहे. आय होप की लवकर पोचू आता इकडून पुढे, बिकॉज
इकडून पुढे एक लेफ्ट मारायचं आणि तिकडनं सरळ सरळ रस्ता आहे एकदम, जो खूप छान रस्ता आहे. आम्ही लास्ट टाईम पण तिकडनं गेलो होतो, जेव्हा आम्ही सगळे मित्र अलिबागला गेलेलो. सेम रूट होता आणि सेम रूटनेच जाणार आहे. आता बघू ट्रॅफिकच्या हिशोबाने किती वेळ लागतो पोचायला. आम्ही पेट्रोलला थांबलेलो तर तेव्हा आम्हाला दिसलं की आमची जी दुसरी गाडी आहे ज्यामध्ये दीदी वगैरे आहेत ते लोक पण आमच्यासोबतच आहेत. तर ह्या लोकांनी आय थिंक मला नोटीस केलं आहे आणि गायत्री तिकडनं हाय करते. चल 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 पुढे जा पुढे जा. अरे यार हा वॅगनरवाला पण पुढे जायला तयार नाही. हे पुढे जातील तेव्हा माझा शॉट येईल ना चांगला. ती आय थिंक फोनमध्ये व्हिडिओज काढते. एकदा हा पास झाला की मग ती त्यांची गाडी पुढे पास होईल. कुठे राहिले? आली 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 आली. हाय. हे व्हिडिओ वगैरे असं काढते ते मोठं व्लॉगर्सला बघून ती वाली जी फिलिंग यायची ना मला आता ती येते ह्यांना बघून. भाई साहब कोणतरी बोललं होतं की जर एन्जॉय करायचं असेल तर अलिबागला जा, पण आता इकडे आलो आहे. आता म्हणजे मागे एक तास झाला असेल ऑलमोस्ट मी ट्रॅफिकमध्ये अडकलो आणि तुम्हाला पण दिसतंय की लाईनच्या लाईन लागलेत पूर्ण. एवढ्या गाड्या तिकडे बघा किती गाड्या आहेत त्या. मी कंटाळलो आणि मागच्या रोडपासून पूर्ण ॲक्च्युली ट्रॅफिक आहे ते पुढपर्यंत आहे. आता अजून किती लांबपर्यंत आहे काय आयडिया नाही. सॅटर्डे आहे आणि दुपारची वेळ आहे तर एवढं ट्रॅफिक आहे. मला आता उद्याचं टेन्शन येते म्हणजे उद्या संडे आहे आणि आम्ही ज्या टायमाला निघणार आहे त्या टायमाला पण आम्हाला असंच ट्रॅफिक कदाचित भेटू शकतं. आता इकडनं कसं निघायचं आहे हा मोठा प्रश्न आहे. बिकॉज गरम होतं आहे साईडने जायला नाही. इकडनं पण काही चान्स नाही. ॲक्च्युली मागे रस्ता खोदला आहे त्याच्यामुळे एवढं सगळं ट्रॅफिक झालं आहे आणि मग ते पुढे पूर्ण कंटिन्यू असंच चाललं आहे. आता वाजलेत 1:30 म्हणजे 1:36 झालं आहे आणि आत्ता आम्ही पोचलो अलिबाग. म्हणजे मी प्रॉपर अलिबागमध्ये पण नाही पोचलो आहे कारण की आज वीकेंड असल्यामुळे खूप जास्त ट्रॅफिक आहे इकडे. खूप जास्त ट्रॅफिक आहे. लाईनच्या लाईन लागलेत बघू शकता तुम्ही. आणि मागे पण एक गाडी अडकली आहे जी आता येईल. तोपर्यंत छोटासा ब्रेक घेतलेला. ब्रेक संपवून आता परत 40 मिनिटातून जायचं मग जेवणार आणि त्यानंतर आम्ही जाऊ आमच्या विलाला. म्हणजे ते तिकडून अजून 1 तास पुढे. सो 3:30-4 वाजतील मोस्टली. नेक्स्ट अपडेट पुढे जिकडे जेवायला थांबू तिकडेच जाईल कारण की या भट्टीमधनं आधी बाहेर निघून आम्ही पोचायचं लवकर. सो ह्या रोडवर आलो तर आता मला आठवलं की लास्ट टाईम जेव्हा आम्ही ह्याच रोडवर होतो एक्झॅक्टली ह्याच स्पॉटला होतो आणि त्यावेळेला कंटिन्युअसली मला अंकित गाडीवर एक गोष्ट बोलत होता की यार फोन चालू कर, व्हिडिओ बनव यार, व्हिडिओ बनव. बट ती गोष्ट एवढी हेक्टिक होती ना की सारखं फोन काढणं ते माउंट करणं त्याच्यामुळे मला त्या गोष्टीचा कंटाळा येत होता. आणि तेव्हा ह्याच ठिकाणी म्हणजे एक्झॅक्टली ह्याच स्पॉटला मी त्याला ही गोष्ट बोललो की भाई नेक्स्ट टाईम जेव्हा मी येणार ना तेव्हा ह्या जागेवरती मी माझा ॲक्शन कॅमेरा घेऊनच येणार. आणि आजच्या तारखेला आपण ती गोष्ट केली. आपल्याकडे ॲक्शन कॅमेरा आहे, आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवतो आहे. सो तिकडे मला एक गोष्ट ही पण कळली की आपण ज्या गोष्टी मॅनिफेस्ट करतो त्या होतात. म्हणजे असं नाही की स्वतःहून त्या गोष्टी तुम्हाला भेटतील, बट त्यासाठी थोडीशी मेहनत केली. दगड लागला हाताला, दगड लागला. हां, तर मी बोलत होतो की मॅनिफेस्टेशन काम करतं आणि आपण ज्या गोष्टी आपण स्वतः बोलत राहतो की मला ही गोष्ट हवी आहे, मला ही गोष्ट करायची आहे, त्या गोष्टी आपण करतो आणि त्या गोष्टी होतात. भले आम्ही नाही घेतला आहे, मला गिफ्ट केलं आहे माझ्या पप्पांनी, बट स्टील मी ह्या जागेवरती ती गोष्ट बोललो होतो आणि आज आपल्याकडे ती आहे. जोरात लागलं यार हाताला. ॲक्च्युली ग्लव्स पडले मगाशी, मी ते टँक पॅडमध्ये ठेवले होते तर तिकडनं ते आय थिंक स्लिप झाले खड्ड्यामध्ये वगैरे. आता परत नवीन ग्लव्स घ्यावे लागणार आहेत आपल्याला. सो आय थिंक ते बघितलेले होते त्याच्यामुळे ह्या ग्लव्सला कुठेतरी पडायचंच होतं. सो न्यू ग्लव्स कमिंग गाईज. खूप वेळ थांबल्याच्या नंतर आमची मागे अडकलेली गाडी जी होती ते आली आहे आणि खुराफाती गँग एक आली आहे इकडे. हवे
दे हाय दे हाय कर हाय फाय दे गाइस. हेलो गाइस, वेलकम बॅक टू माय चॅनल गाइस. वेलकम बॅक टू माय चॅनल गाइस. फायनली जेवायला थांबलोय, सगळे मेंबर आले आहेत आणि दिस इज द प्लेस. चिकन थाली थोडंसं टेम्पटिंग आहे. व्हेज थाळी कशी आहे? अजून तरी काय टेस्ट नाही केली आहे. कोणीतरी केली ना टेस्ट? कोणीतरी टेस्ट केला ना? कसा होता शिरा? पिझ्झा कसा आहे? आता सध्या जर कोणी मला विचारलं की अलिबागला जाऊ शकतो का, तर मी बोलेन की भाई जा, पण विकेंडला अजिबात जाऊ नको, बिकॉज ट्रॅफिक वेलकम्स यू. पण माझी दीदी पुढे आली आणि तिने सांगितलं की रस्ता खूप जास्त खराब आहे आणि जिकडे आमचा विला आहे ॲक्च्युली, आता आम्ही आतमध्ये आलो तिकडनं मेन रोडवरनं, हे नागावपासून 10 मिनटावर आहे, पण आतमध्ये आहे खूप. आणि ऑफ रोड असला भयंकर आहे ना, मला मजा आली आहे. म्हणजे तुम्ही बघा ना, मी उभं राहून ॲक्च्युअली म्हणजे गाडी चालवते, जी ऑफ रोडिंग असते जशी. विनय मागे हलतं पुढं थरथरतं, बट थोडासा रोडचं काम केलं पाहिजे. आणि रस्ता बघून असं वाटते की लोक इकडे जास्त येत नसतील, आणि आय थिंक काम चालू आहे यांचं, बिकॉज मागे पण काही प्रॉपर्टीज होत्या ज्या तुम्ही आता बघितलात स्टार्टला, आणि पुढे मला फक्त एकच तो बंगलो दिसतो आहे. मे बी तोच असू शकतो, कारण की लेफ्टला पण काही प्रॉपर्टीज आहेत. तर रस्ता किती पुढे आहे ते माहिती नाही. लोकेशन तर आता इकडेच, मला मागून विनय सांगतो लोकेशन इकडेच एंड होते. सो आय थिंक हाच असू शकतो. बघूया, गाडी आत टाकू. हो हाच आहे, आपल्याला पंटर दिसला आपला एक, सो हाच आहे. एवढा वेळ मेहनत केली, एवढी जास्त गाडी चालवली, आणि फायनली बाकीचे मेंबर्स पण भेटले आहेत. त्याच्यामध्ये हॅलो गाईज, आणि कम हिअर गाईज. हॅलो गाईज, ताई पण आहे, आणि तिकडे भाऊजी बसलेत. हॅलो गाईज. आणि ही प्रॉपर्टी आहे जिकडे आम्ही स्टे करतो आहे. मस्त जागा आहे ओव्हरऑल, आणि त्यांचे म्हणजे बेसिकली अशी प्रॉपर्टी आहे, खूप आतमध्ये आहे, पण तरी जागा छान आहे. आय होप की जेवण वगैरे पण एवढं छान असेल. आणि संध्याकाळी आता थोडा लाईट्स वगैरे लागले की समजा संध्याकाळचं जे एन्व्हायरमेंट आहे ते थोडं म्हणजे कसं आहे, तर आता थोडा फ्रेश होतो. आणि पूलमध्ये जाणार आहे, पण पूलमध्ये जाण्यासाठी अजून माझे कपडे नाही आलेत, ते दुसऱ्या गाडीत आहेत. पप्पा मुरुड फिरायला गेले होते किल्ल्यावरती, आणि त्यांना यायला वेळ आहे, तर ते कपडे आल्याशिवाय मी पूलमध्ये चड्डी दे ना. एकच चड्डी आणली, एकच चड्डी आहे गाईज, मी त्याची चड्डी नाही घालू शकत, तर थांबावं लागेल. पण आता डिरेक्टली पूलमध्ये जायचं आणि मजा करायची आहे की नाही बाबू? पूलमध्ये जायचं ना, जाऊया ना. तू येशील माझ्यासोबत? स्वराज, तू येशील का माझ्यासोबत आधी सांग. पूलमध्ये जाऊया ना आपण पाण्यात, नाही? मग घसरगुंडीवर जाऊया. जाऊया हां, पूलमध्ये जायचं आणि डान्स पण करायचा. वाव, पण मज्जा करायची. सगळे जेवले, दुपारी तगडं जेवलेत, तरी पण भूक लागली आणि मला नाही लागली. चहा स्नॅक्स. हौशी काय हवंय? चहा आणि भजी. मग खा ना, मला काय अरे भेटू तर दे, मला भेटतच मित्रांनो. तुम्हाला काय पाहिजे? कॉफी आहे का? हो, ती माझी आहे कॉफी. मला द्यायचं काहीच कॉफी.
आमची फॅमिली आज सगळी आली होती विलाला. सो गाईज आज आमची फॅमिली पूर्ण आज आम्ही सगळी भावंड मिळून आलो होतो विलाला आणि इकडे आम्ही जी मस्ती केली आहे आणि करतोय आणि करत राहणार. किती दान द्याने तुला आठवावी.
रात्रीचे 2 वाजलेत. घरातले सगळे झोपलेत आणि ते पण आम्ही टेरेसवर चांदण्या बघतोय आणि इकडेच झोपायचा प्लॅन झालेला आहे आणि वरती एक चांदणं दिसते. सो आम्ही आता इकडेच झोपणार आहोत. बाकीचे अजून प्लॅन्स आहेत थोडंसं, त्यानंतर उद्या सकाळी भेटू. गुड नाईट गाईज. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट. गुड मॉर्निंग, ॲक्च्युली गुड आफ्टरनून. आज आहे डे 2. म्हणजे काल आम्ही आलो होतो अलिबागला आणि लेट झोपलेलो, त्याच्यामुळे थोडं लेट उठलो. त्यानंतर पूलमध्ये वगैरे मजा केली. आता जेवलो आहे आणि ऑलमोस्ट 2:30 वाजलेत. आता 3चा चेकआउट आहे. सो इकडनं निघू आणि परत घरच्या दिशेने जाऊ. सो प्रवास आपला तोच चालू होईल, अलिबाग टू मुंबई. रस्त्यात बघूया काय मजा येते, आजचा प्रवास कसा होतो, मुंबईमध्ये काय मजा येते. टिल देन स्टे ट्यून्ड. आता वाजले 6. आम्ही निघणार होतो 3 वाजता, म्हणजे 3चा चेकआउट होता. पण आता निघतोय 6 वाजलेत, कारण ते लोक गेले होते बीचवर. तर फायनली आता इकडनं निघतो आहे. एस्टिमेटेड टाईम दाखवला आहे 9:20चा आपला पवईपर्यंत, आणि त्याच्या पुढे अजून आपलं घर आहे. तिकडचं ट्रॅफिक वगैरे सगळं अवॉइड करून. सो एक 10 वाजताचा एस्टिमेटेड टाईम दिला आहे. आता बघूया आपण किती वाजता पोहोचतो. आत्ता वाजलेत 6. सो बघूया किती वाजता पोहोचतो आहे. आणि बाकी काळे पलटे जास्त शॉर्ट्स मी कदाचित दाखवू नाही शकणार, बट जेवढं जमेल तेवढं आय विल ट्राय टू शो यू. बाकी भेटूच. निघून म्हणजे आता अलिबाग सिटी सोडली आहे जस्ट, आणि थोडंसंच पुढे आलेलो तर बोललो कॅमेरा चालू करतो. हा फर्स्ट टाईम माझा जो आहे तो संध्याकाळी मी कॅमेरा चालू करतो आहे, जो गोल्डन आवर आपण बोलतो. तुम्ही बघू शकता की किती सुंदर व्ह्यू आहे हा, आणि फक्त तेवढं आणि तेवढं दाखवण्यासाठीच मी कॅमेरा चालू केला. आय डोंट नो कॅमेरा किती जस्टिस देईल या गोष्टीला, बट आय होप तुम्ही हा व्ह्यू खूप जास्त एन्जॉय कराल. सो अबाउट द स्टे, आम्ही ज्या प्रॉपर्टीमध्ये थांबलो होतो आता अलिबागला, ही नागावपासून 10 मिनटावर आहे आणि त्याचं नाव पूल अँड पॉज आहे. 2000पासून ते 2500पर्यंत तुम्हाला इकडे जे बोलतात ना की त्यांचे पॅकेज आहेत ते भेटतील. तर मी ह्यांचं नाव आणि सगळं डिस्क्रिप्शनमध्ये मेन्शन करेन, तुम्ही नक्की चेकआउट करू शकता. नवीनच जागा आहे, 6 महिने झालेत चालवून फक्त. आणि काल मी ज्या गोष्टीबद्दल बोललो होतो, मला उद्याची म्हणजे संडेचीच भीती आहे संध्याकाळी निघायची, आणि नेमकं तेच झालं आहे. आता मी गेला 1 तास फक्त आणि फक्त हे ट्रॅफिकच झेलतो आहे, आणि ही 6 किलोमीटरपासूनची लाईन आहे. अख्खीची अख्खी लाईन बिझी आहे, आणि एवढं जास्त ट्रॅफिक आहे की साईडने गाडी काढायला लागते. मला कंटाळा आला त्या या गोष्टीचा. म्हणजे राईट साईडनं जायला काही चान्सच नाही, समोरनं एवढ्या गाड्या येतात की ब्लॉक करतात. सो त्याच्यावरती आता ऑप्शन हेच आहे की लेफ्ट साईड पकडून जायचं आहे. बट इकडनं चालवताना तेवढीच भीती पण वाटते, कारण की लेफ्टला एकदम म्हणजे एक्स्ट्रीमला आता तुम्ही बघू शकता की इकडे पूर्ण हा नाला आहे. जरा जरी पाय स्लिप झाला तरी डायरेक्ट आम्ही खाली पडू शकतो. फायनली आताची अपडेट अशी आहे, आता वाजले आहेत 8 आय थिंक सो 8 वाजलेत, आणि एक्झॅक्ट 8 वाजलेत. आम्ही 6:30ला अलिबागवरनं निघालेलो, म्हणजे जिकडे आमचा स्टे होता तिकडून. आणि आता इकडे म्हणजे आता आम्ही पोचलो वडखळ नाक्याला. इथे पोचायला आम्हाला ऑलमोस्ट 1.5 तास ना, किती 6:30 8 वाजले, 1.5 तास लागला. बिकॉज ट्रॅफिक खूप होतं, जसं मी दाखवलं व्हिडिओमध्ये. आणि आमच्या म्हणजे फॅमिलीवाले पण मागेच अडकले, बिकॉज ते कारने येत आहेत, सगळे वेगवेगळ्या रस्त्याने येत आहेत. होपफुली आता मध्ये कुठे स्टॉप नाही घेणार, कारण की बस झालं आहे. बॉडी आता थकली आहे, स्विमिंग वगैरे पण खूप मजा केली, मस्ती केली आहे. आता नेक्स्ट डिरेक्टली घरीच जाऊन थांबेल. घरचा स्टॉप असेल जो असेल शेवटचा, तर व्हिडिओ एंड करायला डिरेक्टली भेटू. तर अरेलीला पोचलो आहे. एक स्लॉट घरी गेला आहे आणि दुसरा स्लॉट आता घरी चालला आहे. बाय गाईज.
लवकरच भेटूया परत एका नवीन राईडवर आणि ह्या सगळ्या लोकांना पण एक राईडला घेऊन जाऊया. विनयचा एक्सपिरियन्स मी सांगेन नंतर थोडक्यात. विनय, कसं होतं तुझा एक्सपिरियन्स? खूप छान होता. गोष्टी दुखायला लागल्यात पण राईड खूप छान होती, ॲडव्हेंचरस होती. भेटू नेक्स्ट राईडमध्ये नक्कीच. मी प्रयत्न करेन की नेक्स्ट राईड पुन्हा जॉईन करेन सिद्धेश बरोबर. पुढे तुम्ही ते ब्लॉगमध्ये बघालाच की काय काय झालं आहे, काय किती एन्जॉय केला. राईडला जाण्याआधीची एक्साइटमेंट आणि त्याच्यानंतर राईड संपवून घरी येण्याची एक्साइटमेंट, ह्यामध्ये एक ती वेगळीच फिलिंग आहे. कारण की जाताना एवढं छान फिलिंग असते की फायनली आता म्हणजे कुठेतरी चाललो आहे, चला थोडासा थकवा आणि जो स्ट्रेस होता तो सगळा कमी होणार आहे. बट येताना तो सगळा थकवा असतो आणि तेव्हा फिलिंग असते की आता बस घरी जायचं आहे. जी काय मजा केली आहे त्या सगळ्या गोष्टी डोक्यात ठेवून घरी जाऊन शांत डोक्याने झोपायचं आहे आणि परत उद्याचा मंडे आहे, उद्यापासून परत रिस्टार्ट करायचं आहे. बिकॉज ह्या सगळ्या गोष्टींसाठी कामाला जावंच लागणार आहे. कारण की तो एकच आपल्याकडे सोर्स आहे ज्याने आपण आपल्या सगळ्या इच्छा आणि जी काय आपली हाऊस आहे म्हणजे राईडला जाणं, फिरणं, गोष्टी एक्सप्लोअर करणं, ह्या सगळ्या गोष्टी करू शकतो. सो फायनली मी घरी पोचलो आहे. आता वाजलेत 11:10 आणि तिकडून निघालो होतो 6:30ला. तेव्हा एस्टिमेटेड टाईम दाखवला होता 10:10चा. बट थोडासा लेट झाला, जे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं. आम्हाला अलिबागमध्ये ट्रॅफिक मिळालं, खूप जास्त ट्रॅफिक, रांग लागली होती अक्षरशः. तर त्यामुळे थोडासा डिले झाला आणि प्लस फॅमिलीसोबत होती तर आम्ही सगळे पुढे मागेच चाललेलो. त्यानंतर येताना सगळ्यांना ड्रॉप केलं आणि मग फायनली आता घरी आलो आहे. सो हे 2 दिवस खूप छान होते आणि दिस इज माय ऑल टाईम फन गँग. खूप जास्त मजा केली यांच्यासोबत. रात्री खूप लेटपर्यंत जागे होतो, सकाळी उठून परत मस्ती मजा केली, छान छान गाणी गायलो आहे आम्ही आणि दिस वॉज फन. तर आय होप अशी अजून मीटअप आमचे म्हणजे अजून असे गेट टुगेदर होत राहतील. आणि प्लस एक न्यू अपडेट, एक नवीन राईड आहे जी लवकरच आहे. अशीच असेल ती पण 2 दिवसाची, नेक्स्ट मंथमध्ये आहे ती. आणि त्याआधी जर छोटी राईड असेल तर आय डोंट नो. बट टिल देन जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका. आणि हां, इंस्टाग्रामवरती नवीन हँडल ओपन केलं आहे, फेरफटका विथ सेड. तर तिकडे नक्की मला फॉलो करा. आजचा व्हिडिओ एवढाच असेल. बस आता जेवायचं आणि झोपायचं आहे. गुड नाईट, टेक केअर, स्वीट ड्रीम्स.